नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण भोसरी या ठिकाणी आहोत. मागील निवडणुकीमध्ये ज्यांनी घवघवीत यश घेऊन निवडणूक लढवली आणि जिंकले आणि लोकांच्या समस्या सुद्धा सोडवले असे राजेंद्र किसन लांडगे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, मागील इलेक्शनमध्ये, मागील निवडणुकीमध्ये आपण घवघवीत यश घेऊन निवडून आलात आणि लोकांच्या समस्या सोडवतानाचा जो काही तुमचा अनुभव होता तो आपण थोडासा लोकतंत्रच्या माध्यमातून आपण सांगावा. 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक याच्यामध्ये पूर्ण या प्रभागामध्ये 4 नगरसेवक भाजपचे निवडून आले. त्यामध्ये रवी लांडगे असतील, सारिकाताई लांडगे असतील, यशोदाताई बैनवाडा असेल, मी राजेंद्र लांडगे, हा पॅनल पूर्ण क्षमतेने या ठिकाणी निवडून आला आणि प्रभाग क्रमांक 6चं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आमच्यावर आली. अंकुश भाऊंचा आशीर्वाद आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत या प्रभागामध्ये पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. लाईट असेल, पाणी असेल, ड्रेनेज व्यवस्था असेल, याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न केला. काम करत असताना करोनाचा काळ आला. करोनाच्या काळामध्येही या प्रभागामध्ये विशेष करून आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून लोकांचे जीव कसे वाचतील आणि लोकांना आधार कसा भेटेल यासाठीही खूप मोठं काम केलं. या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा प्रश्न आजही भेडसावतोय. तो भविष्य काळामध्ये आम्ही पूर्ण करणारच आहोत. या ठिकाणी हा प्रभाग 2 भागामध्ये वाटलेला आहे. पूर्वेचा भाग हा रेड झोनमध्ये आणि पश्चिमेचा भाग हा प्राधिकरण बाधित असा असल्या कारणाने महापालिकेच्या सुविधा देण्यामध्ये प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणं असेल किंवा काय करणं असेल तर याच्यासाठी आमदार वेळोवेळी मदत करतात. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला आता प्रभागामध्ये अधिकृत अशी महापालिकेची जागा नाही आहे. त्यामुळं आम्ही शेजारच्या प्रभागामध्ये पाण्याची टाकी करण्याचा प्रयत्न करतोय, पण थोड्याशा कारणांमुळं ते काम बंद आहे. पण निश्चितच कोर्टाचा निकाल लागल्यानंतर तेही काम चालू होईल आणि भविष्यामध्ये या प्रभागाला चांगल्या प्रकारे पाणी देण्याचा प्रयत्न आमच्याकडून होईल. या प्रभागामध्ये आपण जे काही कामं केलेत ते चांगले कामं केलेले आहेत, त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. परंतु चक्रपाणी वसाहत या ठिकाणी रेड झोन मध्ये बाहेरून मराठवाड्यातून, कर्नाटक भागातून, नाशिक या भागातून वास्तव्यास असणारे जे काही नागरिक आहेत यांना आजही लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची सुविधा आहे. तर त्याबद्दल आपण काय प्रयत्न केले? आपण या भागामध्ये आता तसं जर पाहिलं तर चक्रपाणी हा भाग दाट लोकवस्ती असलेला भाग आहे आणि एकंदरीत तिथल्या लोकांचं जी जनगणना आहे ती 2011 प्रमाणे जरी दिसत असली तरी पण आत्ताच्या परिस्थितीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक राहतात आणि ती लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात राहतात त्यामुळं त्यांना जो काही विकास झालेला आहे किंवा जे काही पायाभूत सुविधा होत्या पहिल्या त्या बदलण्याचा आम्ही भरपूर प्रमाणात प्रयत्न करतोय. कारण पहिले लोकसंख्या ही त्या भागामधली 25 ते 30 हजार होती, तीच आता 50 हजार झालेली आहे. त्या ठिकाणी पसरलेला जो प्रभाग होता तो कुठंतरी जाऊन आता उभा राहतोय अशा पद्धतीने की पहिला 1 मजली सिंगल घर असेल पत्र्याचं तर आता 3-3 मजली इमारती झाल्या. साहजिकच त्या ठिकाणी नागरीकरण जास्त झालं आणि सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या. जसं तुम्ही म्हणताय पाणी असेल, लाईट असेल, तर लाईटीचा प्रॉब्लेम हा व्हायला लागला की जुन्या लाईन म्हणजे 25,000 लोकांना पुरवठा होईल एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी केबल होत्या, त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर होते. पण आता त्या ठिकाणी जर 50,000 नागरिक राहत असतील तर निश्चितच ह्या सुविधा कमी पडत होत्या. पण निश्चितच पुढील काळामध्ये येणाऱ्या
काळामध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये पायाभूत सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तसेच काही ठिकाणी रस्ते खराब आहेत, तर ते रस्ते कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरण करण्याचाही त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी चालूच आहे. बरेच इच्छुक आहेत, आपण सुद्धा इच्छुक आहात. तर पुढचं आपलं विजन काय असेल नक्की? पुढे काय आपण लोकांना कोणते प्रश्न घेऊन समोर जाणार आहात? तसं पाहिलं तर या प्रभागामध्ये पूर्णपणे जसं सांगितलं आपल्याला की हा प्रभागच असा बाधित असल्यामुळं आम्हाला मोठे इथं प्रकल्प तर राबवता येत नाही, पण ज्या काही नागरी सुविधा आहे त्या उत्तम प्रकारे कशा देता येईल त्याचा प्रयत्न 100% पुढील काळामध्ये केला जाईल. लोकांना उत्तम आरोग्य भेटेल, लोकांना उत्तम प्रकारची लाईट व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असेल, जेणेकरून त्यांना आपलं जनजीवन सुखकर होईल. या पद्धतीने या प्रभागामध्ये काम करण्याचा आमचा पुढील मानस आहे. ज्याप्रमाणे रवी लांडगेंनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोकांसाठी खुल्लं केलेलं आहे, तसं आपण नेमकं काय काय कामाची लेखाजोखा या ठिकाणी केलेला आहे लोकांसाठी ते थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करावा. आता आपल्या प्रभागामध्ये ज्यावेळेस 2018 मध्ये मी स्टँडिंग सभासद झालो, त्यावेळेस भोसरीमध्ये आपल्या प्रभागामध्ये असणारे एकमेव भोसरी हॉस्पिटल, त्याच्या शेजारी असणारी जागा, त्या जागेमध्ये ते आरक्षण आपल्या महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी मोठी आपल्या इथले जे भाजी विक्रेते आहेत त्यांना कायमस्वरूपी गाड्या मिळतील या हिशोबाने त्या ठिकाणी मोठी बिल्डिंग आज आपण तयार केलेली आहे. तिचं लवकरच आता लोकार्पण एवढ्या 2-3 महिन्यामध्ये निवडणुकीच्या आधी होईल असं मला वाटते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मोठं काही करण्यासारखं नाही, पण ज्या सुविधा नागरिकांना देता येईल की त्यांनी एक कॉल केल्यानंतर आपण लगेच त्यांच्यासाठी हजर होणं, हे मी प्राथमिकता मानली आणि आतापर्यंत मी लोकांची ती मदत करीत आलो. आणि त्याच प्रकारे भविष्य काळातही लोकांचे फोन आले किंवा आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न पुढील काळात करणार आहोत. आता मला मध्यंतरी एक काही गोष्टी अशा समजल्या की चक्रपाणीमध्ये मधुबन कॉलनी या भागामध्ये ज्या काही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने काही डीपी ट्रान्सफर डीपी त्या ठिकाणी लावलेले आहेत, पण त्यामध्ये वायरिंग नाहीये आणि त्या वायरिंग त्या ठिकाणी लावाव्या, त्या ठिकाणी लोकांना समस्या सोडवण्याकरता आपण प्रयत्नार्थी होतात असं मला समजलं होतं. तर त्यासाठी आपण काय प्रयत्न केले आणि पुढे काय प्रयत्न करणार? की ते नुसते डीपी लावलेले आहेत, तर आपण काय आवाज उठवला? महापालिकेला आपण महापालिकेचं तर आमचा आता जास्त संबंध राहत नाही, कारण आता या ठिकाणी महाराष्ट्र विद्युत मंडळ आहे, तर त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की जेव्हा आमच्याकडे आता 1-2 महिन्यामध्ये डीपीडीसीचा फंड तयार होईल त्यावेळेस आम्ही 1-1.5 महिन्यामध्ये त्या सर्व मिनी बॉक्स बसवलेत त्याला कनेक्शन करून देऊ म्हणून. आणि पुढील काळात ज्या ज्या नागरिकांना ज्या समस्या येतील त्याचाही सोडवण्याचा प्रयत्न करीत राहू. तर हे होते भोसरी प्रभाग क्रमांक 6 चे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी यांचं जे काही पुढचं विजन आहे ते आपल्याला लोकतंत्राच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचावं याकरता त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.